नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत 4 जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटात युती निश्चित झाली आहे. या दोन्ही पक्षाच्या युतीसंदर्भात चर्चा सुरू होत्या, मात्र जागा वाटपाबाबत निश्चित तोडगा हा निघत नव्हता. त्यामुळे युती होते की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आणि पालकमंत्र्यांनी शिवाजी भरोसे यांच्या प्रस्तावाला लगेच सहमती दर्शवली. त्यानुसार परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत जिल्हा परिषदेच्या 4 गटात दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी जागा वाटपाबाबत एकवाक्यता करत युती केली. यात झरी आणि टाकळी कुंभकर्ण या 2 जागा भारतीय जनता पार्टीकडे, तर बोबडे टाकळी आणि पिंगळी या 2 जागा शिवसेना शिंदे गटाच्या हिश्श्याला देण्यात आल्या आहेत. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी या जागा वाटपाबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून झरी गटातून दिलीपराव देशमुख, टाकळी कुंभकर्ण गटातून राजेश देशमुख, तर शिवसेना शिंदे गटाकडून पिंगळीत पूजा अनिल सावंत आणि बोबडे टाकळीतून सौ सुचिता आनंद भरोसे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज परभणी तालुक्यातील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार याप्रमाणे आहेत. टाकळी बोबडे येथून गंगाधर जवंजाळ, पेडगाव येथून संतोष देशमुख, जांब येथून संग्राम जामकर, पिंगळीतून महानंदा मुंजा गुरव, सिंगणापुरातून एकनाथराव साळवे, तर लोहगावमधून मंचकराव वाघ, नरसिंह पोखरणीतून विलास बाबर आणि दैठण्यातून योगिनी शिवराज नाईक यांना पक्षानं अधिकृत उमेदवारी बहाल केली आहे. राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी यंदाच्या वर्षातील 3 स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. उर्स दरगाह सय्यद शाह तुराबुल हक परभणी यात्रेनिमित्त सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी, ज्येष्ठ गौरी पूजनानिमित्त शुक्रवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी आणि चंपाषष्ठी खंडोबा यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक 15 डिसेंबर 2026 रोजी अशा एकूण 3 सुट्ट्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय तसेच कोषागार आणि उपकोषागार कार्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांना या सुट्ट्या लागू राहणार आहेत. जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच संबंधित निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. अनेक मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास असल्याने राजकीय समीकरणे स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सुरळीत प्रक्रिया पार पाडावी यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्जाची छाननी ही ठरलेल्या तारखेला म्हणजे दिनांक 22 जानेवारीला म्हणजे उद्या होणार असून उद्या दुपारपर्यंत कोणाकोणाचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले हे कळणार आहे. परभणी जिल्ह्यात झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस विभागातर्फे तपास करत असताना परभणी वसमत महामार्गावरील विश्वशांती विद्यापीठाजवळ रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी जाळ्या आरोपी करणसिंग गगनसिंग टाक हा आपल्या साथीदारासह चोरी करून मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगानं पोलिसांनी सापळा रचून करणसिंग गगनसिंग टाक, तेजाबसिंग सुरजितसिंग भोंड आणि कृष्णासिंग साहेबसिंग टाक राहणार साकला प्लॉट परभणी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांची पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता या सर्वांनी पोलीस स्थानक ताडकळस, पोलीस स्थानक परभणी ग्रामीण, पोलीस स्थानक दैठणा आणि पोलीस स्थानक अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी विविध गुन्हे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तिघांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले बोलेरो पिकअप वाहन,
दुचाकी आणि चोरी केलेला नगदी असा एकूण 4,57,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलीस स्थानक तारकळस यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, पोलीस अंमलदार निलेश भुजबळ, विलास सातपुते, उत्तम हानवते, मधुकर ढवळे आणि उमेश चव्हाण या सर्वांनी संयुक्तिकपणे ही कारवाई पार पाडली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.